नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली। हरित लवादाच्या या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींनी स्वागत केलंय। स्थगितीचा निर्णय घेताना हरित लवादानं नेमकं काय म्हटलंय पाहूया। कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या नाशिकच्या तपोवन मधल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादानं अखेर मनाई केली आहे। न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही असा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं दिलाय। राष्ट्रीय हरित लवादानं काय म्हटलंय ते पाहूया। तपोवनातील झाडं तोडण्याआधी न्यायिक प्रक्रिया राबवायला हवी, ती न राबवताच वृक्षतोड केली जात आहे। एकदा तोडलेल्या वृक्षांचं पुनर्रोपण नीट केलं जात नाही हा अनुभव आहे। यावर्षी झालेल्या कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या एक्झिबिशन सेंटरचा काहीही उपयोग झाला नाही। त्यामुळे तपोवन परिसरातील सर्व वृक्षतोडीला 15 जानेवारी 2024 पर्यंत पूर्णपणे स्थगिती देण्यात आली आहे। हा अंतरिम आदेश असून अंतिम निर्णय येण्यापर्यंत कोणतीही वृक्षतोड करता येणार नाही। झाडं कशासाठी तोडणार आहात, किती तोडणार आहात याचा अहवाल सादर करा, असं राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलंय। वकील श्रीराम पिंगळे यांनी नाशिकच्या तपोवन मधील वृक्षतोडी विरोधात याचिका दाखल केली होती। पहिला आदेश तर असा पारित केलेला आहे की आपण म्हणजे महानगरपालिकेनं न्यायिक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कुठलीही वृक्षतोड करू नये हा महत्त्वाचा। म्हणजे एकही झाड तोडता येणार नाहीये। एकही झाड तोडता येणार नाहीये। एकंदर परिस्थिती नेमकी काय आहे, त्या ठिकाणी कुठली वृक्षतोड प्रपोज्ड आहे, त्याची गरज काय आहे, त्याच्यासाठी आपण काय स्टेप्स घेतल्या, ट्री सेन्सस केलाय की नाही, अशा सर्व बाबींचा एक विस्तृत अहवाल तातडीनं एक समिती गठीत करून मान्य हरित लवादानं सदरचा आदेश तातडीनं सादर करावा असं सांगितलं असलं तरी 15 जानेवारीपर्यंत हा अहवाल येणं अपेक्षित आहे। राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींनी स्वागत केलंय। प्रोसेस प्रॉपरली फॉलो न झाले असल्यामुळे त्यांनी इंटरिम स्टे दिलेला आहे आणि एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे की तुम्हाला नेमकं काय उद्देश आहे तुमचा। जे काही कमिटमेंट्स त्यांनी केलेले आहेत ते सुद्धा कदाचित त्याच्यात एक्सपोज होतील की झाडांच्या बदल्यात लावलेली झाडं कशी टेक्निकली तिथे जगत नाहीत किंवा नुसती ठेवली जातात खड्ड्यामध्ये। या सगळ्या गोष्टी त्याच्यात एक्सपोज होतील हळूहळू। कॉर्पोरेशनकडनं ट्रान्सपरंटली गोष्टी घडलेल्या नाही आहेत, जे आमचं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे। त्याच्यामुळे त्याचं इफेक्ट डेफिनेटली जजमेंटवर येईल। जे काही वृक्ष आजपर्यंत जी लागवड केली आहे त्याची वर्तमान स्थिती काय आहे तेही त्यांना सांगता येत नाही आहे। आणि ट्री सेन्सस हा 5 वर्षांनी कंपल्सरी असतो, त्याशिवाय तुम्ही कुठली वृक्षतोड करू शकत नाही। 100% याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेला एकही वृक्ष जे जुनं वृक्ष आहे ते तोडू देणार नाही। आणि आता NGTने इंटरव्ह्यू केल्यामध्ये NGTची एंट्री झाल्यामुळे नाशिक महानगरपालिकेला आता टफ टास्क झालेला आहे। तपोवन मधील वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही विरोध दर्शवला। तपोवनातील एकही झाड तोडू नका असं अण्णा हजारेंनी म्हटलं। अरे साधू संत झाडावर राहतात काय? साधू संत खरं जंगलात राहतात। ही विसंगती आहे, या देशाचा दुर्दैव आहे। मंत्री असेल, संत्री असेल, कोणी असेल, तुम्ही सेवक आहेत, जनता मालक आहे, मालकांना अधिकार आहेत। मालकांना अधिकार असताना मालकांचे अधिकार तोडवणे बरोबर नाही। दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्यावर सरकार अद्यापही ठाम असल्याचं दिसतंय। कारण राजमुंद्रीवरून निघालेली 15,000 झाडं नाशिक शहरात दाखल व्हायला सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातील मोठा कंटेनर नाशिकच्या सीमेवर दाखल झालाय। झाडं जी आहेत ती 10 ते 15 फूट उंचीची आहेत, म्हणजे जेणेकरून झाडं या ठिकाणी लागल्यानंतर जलद गतीने त्याची वाढ व्हावी आणि शहर हरित होण्याच्या दृष्टिकोनाने लवकरात लवकर त्याची आपल्याला रिझल्ट मिळावे याकरिता हैदराबादच्या राजमुंद्री म्हणजे आंध्र प्रदेशातून ही झाडं आणलेली आहेत। आणि याकरिता स्वतः मंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन ही स्वतः झाडं चेव्स केलेली आहेत। झाडं लावण्यासंदर्भामध्ये महापालिका प्रशासनासोबतच सर्व नाशिककरांचा सहभाग यामध्ये घ्यावा अशा मंत्री महोदयांच्या सूचना होत्या। त्यामुळे वृक्षप्रेमी जे असतील त्यांच्या देखील या सूचना घेतलेल्या आहेत। साधूग्राम मधली झाडं आम्ही काही त्या ठिकाणी काढतोय, ती मुळासकट काढतोय, दुसऱ्या बाजूला लावतोय। 15,000 झाडं
अतिशय 15-20 फुटाची झाडं ही नाशिकमध्ये आणून लावतो. नाशिककरांचं समाधान होईल, कोणी त्यात नाराज होणार नाही आणि आम्ही निसर्गाचं संतुलन पुढेही बिघडू देणार नाही. सोमवारी अधिवेशन संपलं की मी नाशिकला जातोय आणि त्या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात करतोय. इतकी आंदोलनं करून सुद्धा गिरीश महाजनांची इतकी मस्ती आहे की त्यांनी शेवटी 450 झाडं ही तोडलीच. तुम्ही आंदोलनं करा, वाटेल ते करा, आम्हाला करायचं तो आम्ही करणार, हा संदेश आज जो गेलाय गिरीश महाजनांना याद राखा. लोकांनी आता त्यांना लक्षात ठेवून अशा माणसांना राजकारणात उचलून फेकून द्यावं अशी मी तिथल्या जनतेला विनंती करते. ज्या लोकांनी नाशिक दत्तक घेतले असं प्रत्येक प्रचार सभेत सांगत होते, तेच तिकडची झाडं कापायला का निघालेत? तपश्चर्या ही जंगलातच होते, तपश्चर्या ही 5 स्टार मध्ये होत नाही. आम्हाला साधूग्राम पाहिजे अध्यक्ष महोदय, आम्हाला माईसचं पण पाहिजे, पण हे सगळं जे पाहिजे ती झाडं वाचून पाहिजे. जर झाडच वाचली नाही, जर वसुंधराच वाचली नाही, जर आपली पृथ्वीच वाचली नाही, तर आपण काय म्हणून जगणार आहोत? की नाही तर आपण एकदाच ठरवून टाकूया की संजय गांधी नॅशनल पार्क असेल, तपोवन असेल, अजनीवन असेल, सगळं सपाट करून टाका आणि वाळवंटात आपण आपला कारभार चालू. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.